जिल्हा परिषद शाळा पळशी येथील शिक्षिका प्रतिभा शरद कुल यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात त्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात इसमानं चोरी केल्याबाबत चोरीचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्र फिरवली असता शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व त्यामध्ये एक अज्ञात इसम शिक्षकांच्या स्टाफ रूम मध्ये येऊन त्यांनी या शिक्षिकेच्या पर्सच्या आतमध्ये ठेवलेल्या पॉकेटची चेन उघडी करून त्यामध्ये सोन्याच्या रिंगा, सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी चोरून घेऊन गेल्याचं दिसलं। या अनुषंगाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजमधील दिसणाऱ्या व्यक्तीच्या शोधासाठी पथक तयार करून त्या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती धामणी या गावातील मनोज सुरेश घमंडे वय 40 वर्ष हा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानं त्याला पकडून चोरलेल्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली। त्यानंतर या आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या आरोपीने चोरीच्या गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेले सर्व दागिने हे धामणी गावातील मोकळ्या पटांगणामध्ये खड्डा करून पुरून ठेवले असं सांगितल्यावर हे सर्व दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले। अवघ्या 2 तासात या चोरीच्या घटनेचा उलगडा करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला यश आलंय। चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल या आरोपीकडून हस्तगत करण्यात आलाय। सदर चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करून सर्व सोन्याचे दागिने परत मिळाल्यामुळे म्हसवड पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे। सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, देवानंद खाडे, राजेंद्र कुंभार, अमर नारनवर, नवनाथ चिरकुळे, अनिल वाघमोडे, सतीश जाधव यांनी केली आहे।